आज 14 फेब्रुवारी आहे. आज आपल्याकडे व्हॅलेंटाईन डे म्हणून हा दिवस साजरा केला जातो. तर आज हा माझा जो व्हिडिओ आहे त्या मुलामुलींसाठी आहे जे प्रेमामध्ये ब्रेकअप झाल्यानंतर टोकाचा निर्णय घेतात, अगदी आत्महत्या पण करतात. माझ्या मुलाने आता 7-8 दिवसापूर्वी मला ही गोष्ट सांगितली की मम्मी, आमच्या कॉलेजमध्ये माझ्या बाजूच्या क्लासमध्ये असणाऱ्या एका मुलाने त्याचं प्रेमामध्ये ब्रेकअप झालं म्हणून त्यांनी आत्महत्या केली, सुसाईड केलं. तर त्या मुलींना माझं हेच सांगणं आहे की अरे 1 वर्ष झाले तुमच्या आयुष्यात येऊन ती मुलगी आणि तिने तुम्हाला सोडून दिलं आहे, ती तुमच्या आयुष्यातनं निघून गेली आहे. तर तिचं खरंच तुमच्यावर प्रेम होतं का हा आधी विचार करा. आणि तिच्यासाठी तुम्ही तुमचं आयुष्य संपवताय. 1 वर्ष फक्त तुमच्या आयुष्यात ती आली आहे. अरे 20 वर्ष ज्या आईवडिलांनी तुम्हाला प्रेम दिलं आहे, तुम्हाला लहानाचं मोठं केलं आहे, 20 वर्ष तुम्हाला जीव लावला आहे, ते प्रेम ते सगळं तुम्ही विसरून जाताय केवळ त्या एका मुलीसाठी. अरे तुम्ही उलट त्या मुलीने तुम्हाला का सोडलं याचा विचार करा आणि स्वतःवर फोकस करा. स्ट्रॉंग व्हा, हतबल होऊ नका लगेच. आणि छान शिका, काहीतरी बना. असं काहीतरी बना ना की त्या मुलीला ती मुलगी पस्तावली पाहिजे तुम्हाला तिच्या आयुष्यातनं तुम्ही गेलात म्हणून. असं काहीतरी घडा ना की तिला असं वाटलं पाहिजे अरे मी किती चांगल्या मुलाला गमावलं. तुमच्या आईवडिलांचा विचार करा, त्यांच्या स्वप्नांचा विचार करा. अरे कर्ज काढून शिकवत आहेत तुम्हाला, ते कॉलेजला ॲडमिशन घेतलं आहे त्यांनी तुम्हाला, त्यांची स्वप्न पूर्ण करा. त्या एका मुलीसाठी तुम्ही स्वतःचं आयुष्य का संपवत आहे? तुमचं आयुष्य इतकं हे आहे का, कवडी मुलाचं आहे का? देवाने 2 हात 2 पाय दिलेत, 2 डोळे दिलेत, छान शरीर दिलं तुम्हाला माणूस म्हणून जन्म दिला आहे, त्याचं सार्थक करा, काहीतरी घडा. प्रेमात नंतर पडा. शिकायचं वय आहे त्यावेळेला शिकून घ्या, छान घडा. नंतर प्रेम करणंच आहे, नंतर लग्न करायचं आहे, संसार करायचं, सगळं करायचंच आहे, पण आधी छान घडा. जेणेकरून प्रत्येक मुलीला असं वाटलं पाहिजे की असा मुलगा माझ्या आयुष्यात असला पाहिजे, असं घडा. त्यामुळे प्लीज